घातलेला आहे आणि वेळोवेळी ते बांधकाम झालेलं आहे। हा जो दावा आहे, हा दावा हे बांधकाम बंद व्हावं म्हणून नाहीये, तर हा दावा मंदिर की मस्जिद असा विषयावरती हा दावा आहे। त्यामुळे बांधकामासंबंधीच्या कुठल्याही निर्णयासंबंधीचा हा दावा नाही। महाराष्ट्र शासनाने जे ठरवलेलं बांधकाम आहे ते बांधकाम व्यवस्थितरित्या होणार आहे। तर सुरुवातीला आम्ही सगळेजण लहान आहोत, पण आमच्यापेक्षा जे मोठे होते की ज्यांनी 1925 पासून या दुर्गाडी किल्ल्यावरती देवीची पूजा केली, असे जे आमचे वाडवडील आहेत, त्या वाडवडिलांच्या पुण्याईने आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। त्यांनी जर कार्य केलं नसतं तर आम्ही या ठिकाणी बसलेलो नसतो। त्यांनी आम्हाला शिकवलं की दुर्गाडी मंदिर आहे, हा दुर्गाडी किल्ला आहे, इथे आरमार स्थापन केलं, आरमार दिन त्यांनी साजरा केला आणि त्यांनी जे काही केलं ते आम्ही बघितलं, ते आम्ही स्मरणामध्ये ठेवलं, म्हणून आम्ही आज या ठिकाणी त्यांचा वारसा आम्ही चालवत आहोत। त्यांची पुण्याई आहे, मग ते मुकुंदराव वझे आहेत, नारायणराव मराठे आहेत, यशवंतराव आपले आनंदराव घाणेकर आहेत, डॉक्टर प्रधान आहेत, अनेक जण आहेत की त्यांनी या किल्ले दुर्गाडीसाठी म्हणून आपलं रक्त सांडलं। ते आज हयात नाहीत, त्यांच्या आत्म्याला पहिल्यांदा मी प्रणाम करतो आणि असं सांगू इच्छितो की 1960 ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, त्यावेळेला या ठिकाणी शिवाजी महाराजांची मोठी मिरवणूक दुर्गाडी किल्ल्यावर निघाली होती। आपण ज्या पायऱ्या बघतो त्या पायऱ्या त्यावेळेला बांधलेल्या आहेत, म्हणजे या बाजूनी एक गेट आहे, त्या गेटनी चढायचं, देवीचं दर्शन घ्यायचं आणि पायरीने खाली उतरायचं, अशी आपली वहिवाट आहे। पण आता काही वर्ष झाले की आम्हाला त्या बाजूला जाऊन देतच नाहीये। आणि मग असा जो काही विषय आहे, हा विषय 1971-73 मध्ये जिल्हाधिकारी ठाणे यांच्या समोर आला की हे मंदिर का मस्जिद आहे। आणि हा जेव्हा त्यांनी चौकशा सुरू केल्या, त्यावेळेला दोन्ही जमातींनी आपापले पुरावे सादर केले। त्याचप्रमाणे हे मंदिर आहे, हे मंदिर कसं आहे, त्या मंदिराच्या दृष्टिकोनातून जे काही पुरावे आवश्यक आहेत ते पुरावे सादर केलेले आहेत। आणि त्या पुराव्याच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांनी 1973 मध्ये हे मंदिर आहे आणि या ठिकाणी दैनंदिन पूजा अर्चा होते, या पूजा अर्चेला कुठलीही परवानगीची गरज नाही असा निर्णय दिला। आणि हा निर्णय आल्यानंतर समोरचे जे काही श्रद्धेने दुर्गाडी त्या किल्ल्यावरती मातीचं मंदिर आहे असं म्हणणारे आम्ही सगळेजण, आणि त्या लढ्यामध्ये प्रमुख भूमिका असणारे त्यावेळेची असणारी सर्व मंडळी ज्यांनी तो लढा दिला, त्यापैकी देशमुख सर, त्याचबरोबर पराग आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं खरं तर आम्ही सर्वजण त्यांचं मनपूर्वक आज जो निर्णय लागला आहे खरं तर या निर्णयामुळे आम्हा सर्व कल्याण डोंबिवली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आपली सर्वांची जी आस्था होती, या आस्थेचं जे स्थान होतं ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो। आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये ही योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते, ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे। मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल, स्वर्गीय विजयसाहेब असतील, त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत, यामुळे
ते सहजपणे शक्य झालं. तर आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे. त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे. काही विषयामध्ये जातीने लक्ष घालून काही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ करणं हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हा सर्वांना वाटतं. महाराष्ट्र शासनाचा जो निर्णय होता तो कोर्टाने त्या बाजूने निकाल दिला, त्याबद्दल आज कोर्टाचं खरं तर आभार मानायला हवं. कारण 48 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निर्णय हा दिला गेलेला आहे. खरं तर हे निर्णय जे आहेत ते निर्णय त्या वेळेला झाले असते तर हा जो तिढा आहे तो गेल्या अनेक वर्षाचा जो तिढा आहे तो लवकर मार्गी लागला. धन्यवाद.